ओके, मॅच चालू करून घ्या. आपण या ठिकाणी पाहतो स्वर्गीय विराट स्मृती चषक काटेगरी क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. आणि पहा, आज ग्रामीणचे 8 संघ आपण पाहतो, तर दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिला बॉल कट केला हलक्या हाताने, क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे गाफील होते. आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे आणि सरळ चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. येतोय शानदार चौकार, 4 रन. गोलंदाज आपण पाहतो, पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत आणि पहा, एक मोठं घमासान महायुद्ध रंगलेलं आहे. दहिगाव विरुद्ध ब्राह्मणगाव या दोन संघांदरम्यान दहिगाव संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं आणि खरं तर ब्राह्मणगावला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. एका बाजूनं योगेश गायकर आणि योगेश गुटे ही सलामीची जोडी मैदानावरती आहे. एक चौकार मला वाटतं योगेश गायकरच्या बॅटमधून मैदानावरती आलेला आहे. सागर, यावेळेचा बॉल चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, तिथे 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली झेल होतो आणि विकेट. पहिला धक्का बसलेला आहे ब्राह्मणगाव टीमला. योगेश गायकर बॅक टू दी पवेलियन. ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. जातो आपण मॅचच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हरला खरं तर एक स्ट्रॉंग झोन आहे त्या फलंदाज, तिथे मला वाटतं योगेश गुटेच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळतो. म्हणजे दोन्ही संघांच्या साम्राज्यावरती आतापर्यंत सूर्यास्त झाला नाही. जगभरामध्ये असं एक साम्राज्य होतं, ब्रिटिशांचं साम्राज्य असं म्हटलं जायचं. त्या साम्राज्यावरती कधी सूर्यास्त होणार नाही, पण खरं तर ब्रिटिश भारतामध्ये आले, राज्य झाले आणि खरं तर ह्या मातीमध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती सूर्यास्त होताना आपण पाहिलेला आहे. पण आज मैदानावरती 2 महान साम्राज्य आमने सामने आहेत, पण कुठल्या साम्राज्यावरती सूर्यास्त होणार आहे हे आपल्याला मैदानावरती पाहायचंय. षटक क्रमांक 1 संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो प्रथमतः बॅटिंग करत असताना ब्राह्मणगाव जाऊन पोहोचेल 1 बाद. संघाची धावसंख्या 14. ह्या धावसंख्येवरती षटक क्रमांक 1 संपलं. संधी DJ तुषार यांना. स्पष्टता या ठिकाणी केली जाते. 10 क्रिकच्या माध्यमातून अनेकसे क्रीडा रसिकचे मात्र ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. दुसऱ्या फेरीचा हा
अंतिम सामना आपण पाहणार आहोत. यानंतर आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहणार आहोत. पण पाहायचं आता क्वार्टर फायनल मध्ये कोण. JB11 खाटेकर हा संघ ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. त्यांच्याबरोबर दुसरा संघ कुठला फाईट करेल, कारण मागचा सामना दोन्ही संघांना ऊर्जा देऊन गेलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुमचा विजय म्हणजे तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते क्रिकेट या खेळामध्ये. आणि पाहायचं आता दोन्ही संघ प्रचंड ताकदीनिशी आमने सामने, प्रचंड शक्तीचं अद्भुत प्रदर्शन या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 14 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती विलास मात्र सज्ज होतोय. पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. दहीगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. वेग ज्याची ओळख आहे आणि व्हेरिएशन ज्याची खास असरा आहे तो विलास गोलंदाजी मार्गवरती. समोर आपण पाहतो योगेश गुटे आणि दुसऱ्या बाजूला विलास, ही जोडी मैदानावरती आहे. म्हणजे बेटल आता मैदानावरती रंगणार आहे, कारण समान ताकदीचे दोन संघ आमने सामने ज्यावेळेस क्रिकेटच्या पटलावरती एकत्र येतात त्यावेळेस एक वेगळाच आनंद, वेगळीच मॅच आणि वेगळीच शक्तीचं प्रदर्शन तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न योगेश साठी तिथे प्रत्युत्तर नाही. हा चेंडू वेगात आला, त्याच वेगात यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतील विलास. तर स्ट्राईकच्या दिशेनं योगेश कुठे आपण पाहतो काय करामत करेल. लॉफ्ट केला यावेळेस हलक्या हाताने ढकलला चेंडू मिड ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होतोय तिथे. थ्रो थोडासा उशिरानं, 2 धावा सहजरित्या प्राप्त होतील. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. जितकं तुमचं क्षेत्ररक्षण महत्वाचं तितका तुमचा थ्रो परफेक्ट असणं गरजेचं आहे. यावेळेस वरून थ्रो करण्याचा प्रयत्न केला. बाउंड्री लाईन वरून ज्यावेळेस वरून थ्रो येतो फलंदाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माहित असतं की चेंडू थोडासा उशिरानं विकेट किपर पर्यंत पोहोचणार आहे. यावेळेस तेच आपण पाहिलेलं आहे. विलक्षण वेगाने 2 धावा आलेल्या आहेत. परत एकदा बिग हिट, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सपार, चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. योगेश घुटेच्या बॅट मधून हा आणखीन एक तडाखा षटकार. अश्व इथे घोडदौड करतोय. पाहायचं आता कुठला संघ जिंकणार आहे. सत्ता इथे आपल्या आबादीत कोण ठेवणार आहे, कोणाचा इथे पराभव होणार आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या कालखंडामध्ये आपल्याला मिळणार आहेत. पण पहा एक षटकार मैदानावरती, उत्तुंग षटकार आपण म्हणू शकतो. बॉल अजूनही मैदानावरती आलेला नाहीये. योगेश गुटेच्या माध्यमातून हा खरं तर इमर्जिंग स्टार आहे. योगेश म्हटलं तर एक छोट्या एसटीचा खेळाडू. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आपण पाहतो कपिल देव निकज असेल, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर असतील, हे छोट्या एसटीचे खेळाडू होते. पण अक्षरशः आपण पाहतो जागतिक कारकिर्दीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि पहा एक विश्व विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. म्हणजे हीच कामगिरी योगेश घुटे आज मैदानावरती करतो. छोट्या एसटीचा खेळाडू पण उच्च कोटीचा खेळ, उच्च स्तरीय क्रिकेट त्याच्यामध्ये भरलेला आहे. गोलंदाज तयार. परत एकदा डाऊन द ग्राउंड. पुन्हा संधी नाहीये. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलेले आहेत. चेंडू सीमारेखेच्या बाहेर पोहोचतोय. षटकार. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल योगेश घुटे यांना. संघाला एक धाव येते. संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे. ब्राह्मणगाव जाऊन पोहोचेल प्रथम बॅटिंग करत असताना 29. काय उंची योगेशनं गाठलेली आहे. सातत्यानं उच्च कोटीचा खेळ त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतो. आज खरं तर आपण पाहतो खाटेकरच्या या स्पर्धेमध्ये तो दाखल झालेला आहे. यावेळेचा बॉल पुल करायचा. खरं तर नवीन आलेला फलंदाज विलासवरती थोडंसं जर पाहिलं तर बंधन टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून. चेंडू डॉट आला. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचं महायुद्ध. 29 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये ब्राह्मणगाव.
आहे आणि गोलंदाजी मार्गवरती दहिगाव संघाच्या वतीनं राजकुमार गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. तो कशा प्रकारची कामगिरी करेल. आजूबाजूला आपण पाहतो सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या खुशीमध्ये बसलेले एक आदर्श गाव म्हणून काटेघरची ओळख आहे. आणि खरं तर आपण पाहतो सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेलं एक आदर्श गाव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा लाभलेले एक आदर्श गाव म्हणून खरं तर खाटेघर गावाची ओळख सातत्यानं होताना पाहायला मिळते. अलीकडे बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून देखील या गावाची ओळख आहे. आणि अलीकडे आपण पाहतो खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून या गावाने एक वेगळीच उंची गाठलेली आहे. कारण इथे खेळत जाणारं एक उच्च कोटीचं क्रिकेट आपण मैदानावरती पाहतो. पुन्हा एक चेंडू या ठिकाणी आपण पाहतो जो मात्र डॉट आहे. तिसऱ्या पंचांकडे येतो आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहोत. स्टंपला चेंडू लागलाय की काय याची शहानिशा या ठिकाणी केली जाईल. म्हणजे पंचांना ज्यावेळेस मैदानावरती शंका उपलब्ध होते त्यावेळेस सरळ टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. मी नेहमीच सांगत असतो लेदर बॉल क्रिकेटला ग्लॅमर भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, पण आपलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट त्यापेक्षा कमी राहिलेलं नाही आहे. अलीकडे टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि पहा अर्थातच टीव्ही अंपायर म्हणजेच काय आपण स्क्रीनवरती स्पष्ट पाहू शकतो. म्हणजे एक स्पष्टता या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला आलेली आहे. आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचाचा डिसिजन इथे काय येतो. तिसऱ्या पंचांकडे ज्यावेळेस निर्णय येतो प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके आता चुकणार आहेत. काय घडणार आहे मैदानावरती. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 29 वरती आहे आणि तिसऱ्या बाजूनं मला वाटतं योगेश घुटे मैदानावरती आहे, ज्याला आतापर्यंत डाव अक्षरशः सावरलेला आहे. सलामीला तो आला होता. स्टंपला तिथे चेंडू लागलेला नाहीये कारण लांबून चेंडू जाताना पाहायला मिळाला. पण खरं तर तुमच्या प्रत्येक शंकांचं निवारण करण्यासाठी आमचं व्यासपीठ समर्थ आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर म्हणजे आमचं खाटेघरचं क्रिकेट. तर जातो आपण मॅचच्या दिशेनं. पहा मैत्रीचा एकोपा निर्माण करणारा जिव्हाळ्याचा खेळ म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि पहा एक आकर्षक स्पर्धा या ठिकाणी उभी राहते. खरं तर विराजदादांच्या अनेक आठवणींना स्फूर्ती देणारी ही क्रीडा स्पर्धा. परत एकदा या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, विकेट किपर येत आहेत, बॉल खाली. पुढील चेंडूवरती लगेचच आवर घातलेला आहे. यावेळेस मला वाटतं बिग विकेट डाऊन. योगेश घुटे बॅक टू द पॅव्हिलियन. स्पर्धा लाभदायी ठरणारी क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. या परिसरामध्ये मला वाटतं एक बाईक दिली जाणार आहे सामनावीरासाठी. एक चांगली संकल्पना या ठिकाणी आपण पाहतो. आमचे सोमनाथ दादा काटेकरी असतील, त्याचबरोबर योगेश दादा काटेकरी असतील, त्याचबरोबर सदाशिव दादा काटेकरी असतील, या सर्व मित्र परिवारांचं एक अथांग योगदान आणि तिथून उभी राहिलेली क्रीडा स्पर्धा. बॅक टू क्रिकेट. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. धाबलकावरती 30 धावा, षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना काय घडणार आहे पुढे, कोण कुणावरती वर्चस्व गाजवणार आहे पाहायचं. आज या मातीमध्ये कुणाचा पराभव होणार आहे. पण दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाही हे तितकंच खरं आहे. क्रीडा रसिकांच्या नजरा या मॅच वरती लागलेल्या आहेत आणि पहा प्रत्येक चेंडूवरती क्रीडा रसिक आता लक्ष ठेवून आहेत कारण सामना रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. फिल्डर तिकडे कुणी नाहीये. गॅप मधून चेंडू सुसाट वेगात वन बाउन्स सीमारेखा गाठणार आहे. येतोय 4 चौका. हैदराबादवरती आलेला आहे. किशोरच्या बॅट मधून परत एकदा अक्रॉस द बॅट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं विलास स्ट्राईकला आहे. आणि याचबरोबर आपण पाहतो धाबलकावरती 34 धावा आहेत. 5 चेंडू आतापर्यंत या षटकाचे हाताळलेले आहेत. अजूनही आपण पाहतो या षटकाचा अंतिम चेंडू आपण मैदानावरती पाहणार आहोत. यावेळेचा बॉल पुन्हा ओरपीट चेंडू. फलंदाज समजू शकलेला नाहीये. चेंडू डॉट. विलाससाठी टाकलेले हे 2 चेंडू डॉट आले.
आणि याचबरोबर मैदानावरती षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपलं जाईल आणि 3 षटकांच्या समाप्ती अंती. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या, मागच्या षटकामध्ये 15 येताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये 5च धावा आलेल्या आहेत. 34 धावा स्कोरबोर्ड होती. पहिलं षटक 14 धाव्यांचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये ब्राह्मणगाव संघाने एक विशिष्ट उंची गाठली, पण पहा तिसऱ्या षटकामध्ये दहेगाव संघ परत एकदा पलटवार करतो. 5च धावा खर्च केलेल्या आहेत, म्हणजे चढ उतार इथे भरपूर पाहायला मिळतो. थोडासा कानमंत्र या ठिकाणी दिला जातो, कारण आपल्या पक्ष श्रेष्ठींचा सल्ला कधी आपल्याला योग्य दिशेने घेऊन जाणार आहे. पाहायचं हा सल्ला चाणक्याचा आहे का, हे आपण मैदानावरती पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती पियुष, जो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल. स्ट्राईकच्या दिशेनं फलंदाज आपण पाहणार आहोत. किशोर स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. पियुष गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. अपकमिंग स्टार म्हणजे येणाऱ्या कालखंड पियुष साठी भरपूर चांगला आहे. नवीन खेळाडू आहे. यावेळेचा बॉल पुल केला, तिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक दूर, पाहायचंय तिथे चेंडू कव्हर केला जाईल का. चेंडू बॉलवर थांबवण्यामध्ये तिथे यश आलेलं आहे का, काय घडलंय मैदानावरती हे आपल्याला पाहायचं. आणि हा शानदार चौकार आहे. 4 रन. विराज स्फूर्ती चषक सर्वांना प्रेरणा आणि त्याचबरोबर सर्वांचा अभिमान असणारी ही क्रीडा स्पर्धा. आमचे सोमनाथदादा खाटेकरे असतील, सदाशिवजी खाटेकरे असतील, त्याचबरोबर योगेशजी खाटेकरे असतील, या सर्व आमच्या खाटेकरी बंधूंच्या माध्यमातून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. यावेळेचा बॉल फाईन लेग मध्ये, पाहायचं तिकडे सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार स्ट्रोक. 4 रन. आयोजन या ठिकाणी आपण पाहतो आणि टेनिस बॉल क्रिकेटची श्रीमंती उभ्या जगासमोर, उभ्या महाराष्ट्रासमोर मांडणारी ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी खाटेकर गावामध्ये उभी राहते. खरं तर आपण पाहतो आणि सांस्कृतिक वसा या गावाला भरपूर मोठा आहे. इतिहासामध्ये या गावाची एक फार मोठी ओळख आहे आणि खरं तर महाराष्ट्रातील एक नामवंत गाव आणि त्याचबरोबर एक प्रतिष्ठित गाव म्हणून नेहमीच या गावाचा नामोल्लेख होताना पाहायला मिळतो. समस्त खाटेकर ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर यांच्या क्रीडा स्पर्धा असतील. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंच अवांतर घोषित करतील. थोडासा आपण फास्ट खेळा, कारण आता उशीर थोडासा झालेला आहे, अशा ऑर्गनायझर कमिटीकडून सूचना येते. 43 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पियुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल पुल करायचा फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे दूर आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. पुन्हा एक शानदार नजाकत होती या फटक्यामध्ये. 4 धावा. विशेष आभार मानू, कारण लाईनमॅनची भूमिका, बॉल बॉयची भूमिका देखील भरपूर महत्वाची आहे. भारतीय संघाचा अजिंक्य राणे आपण पाहतो, क्रिकेटच्या अगोदर त्याचं जीवन काय होतं, तो मला वाटतं अनेक स्टेडियमवरती बॉल बॉयचं काम बघायचा. तिथून त्याने एक उंच भरारी घेतली, एक प्रेरणा मिळाली. म्हणजे क्रिकेटमध्ये कुठलं क्षेत्र तुम्हाला कमी नाही. बॉल बॉयची भूमिका आपण पाहतो, जे आमचे सर्व लहान व्हॉलेंटियर आहेत त्यांचं विशेष मी कौतुक करेल. साधू आपण मॅचच्या दिशेनं 47 धावा स्कोरबोर्ड होती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह केला, हा चेंडू लॉंग ऑफ मधून, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. 1 धाव येते, दुसरीचा प्रयत्न होईल तिथे. यस, तिथे 2 धावा. या चुका मोठा अनर्थ घेऊन येणार आहेत. या चुका तुम्हाला मैदानामध्ये टाळायच्या आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. ब्राह्मणगाव प्रथम बॅटिंग करते, तर दहीगाव संघाची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. षटकाचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्कोर कार्ड वरती 49 धावा लावलेल्या आहेत. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो.
फलंदाज यावेळेस फाईन लेग मध्ये पुन्हा उंच गेला हा चेंडू. डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये, जजमेंट आलं नाही आणि तिथे बॅलन्स फसलेला आहे फिल्डरचा. एक टप्पा घेत परत एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. किशोरच्या बॅट मधून पहा पुन्हा एक शानदार स्ट्रोक. त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. त्यानं मला वाटतं या षटकामध्ये 4 चौकार खेळलेले आहेत आणि पहा या षटकामध्ये स्वतःनं अक्षरशः पूर्ण षटक खेळून काढलेलं आहे. पण काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग. आतापर्यंत हे षटक 19 धाव्यांचं होताना पाहायला मिळतं. 53 धावा शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः तोडफोड केलेली आहे. शेवटच्या षटकावरती आक्रमण चढवलेलं आहे. पियुष गोलंदाजी मार्कवरती गुड लेंथ वरचे चेंडू तुषार मला वाटतं किशोर काय सहजरित्या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतो. वेळ फिल्डिंग टीम वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या. गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. यस हा वाईट बॉल, अवांतर अतिरिक्त, पुन्हा एक सिंगल धाव. 54 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. तर आता या षटकाचा अंतिम चेंडू आपण मैदानावरती पाहणार आहोत. स्ट्राईकच्या दिशेनं किशोर आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्गवरती पियुष जो मात्र सज्ज होतोय. विकेट करायचा हा चेंडू परत एकदा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. तिथे झेल आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. 3 गडी गमावलेले आहेत प्रथम बॅटिंग करत असताना ब्राह्मणगाव टीमनं. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जर आपण पाहिली तर पहिली इनिंग संपलेली आहे. 54 बनवलेल्या आहेत. 55 धावा संख्येचं लक्ष दहिगाव संघासमोर. तर विनंती आहे ब्राह्मणगाव आपण लगेच मैदानावरती जा. कुठलाही वेळ आपल्याला दिला जाणार नाही. आपल्याकडे तसं वेळ आज कमी आहे, त्यामुळे सकाळी आपण जवळपास 1 तास उशीर आहोत. आपण थोडंसं आता वेळ वाचवा, कारण यानंतर अजून एक क्वार्टर फायनलची मॅच बाकी आहे. त्यामुळे ब्राह्मणगाव आपण लगेच मैदानावरती चाला. तो 54 धावा झालेल्या आहेत. 55 बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. तर विनंती आहे दहिगाव लगेच सलामी जोडी मैदानावरती झाला. दहिगाव लगेच आपली सलामी जोडी मैदानावरती झाला. आपल्याला कुठलाही वेळ दिला जाणार नाही याची दखल आपण घ्या. JB11 खाटेकर ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आहे. तिथे दहिगाव की दुसऱ्या बाजूनं ब्राह्मणगाव कुठला संघ क्वार्टर फायनल मध्ये जाणार आहे हे आपल्याला पाहिजे. दिवसभराचे कष्ट कुणाचे कामास येणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर आपण पाहतो जय भवानी स्पोर्ट खाटेकर प्रस्तुत स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. तर लक्ष 55 धाव्यांचे या मॅचला जिंकण्यासाठी सलामीची जोडी आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. दहिगाव संघाच्या वतीनं बजरंगी बॉईज दहिगाव असं या संघाचं नाव आहे. पहा सलामी जोडी आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. चला थोडं फास्ट, कारण क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. कल्पेश आणि राजकुमार ही सलामी जोडी आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. पाहायचं आता सलामीची जोडी काय करामत करेल. लक्ष तर बलाढ्य समोर आहे. 24 चेंडू आणि 55 धावा इथे विजयासाठी बनवायच्यात. अशा अनेक विक्रम कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. तब्बल 73 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 3 षटकांमध्ये सामना संपवलेला आहे कालच्या दिवसामध्ये. आज काय घडेल हे आपण पाहणार आहोत. म्हणजे या मैदानावरती कुठलीच धाव संख्या तुम्हाला विजयाची 100% गॅरंटी देणारी नाहीये, शाश्वती देणार नाही. पाहायचं 55 बनवायच्या 54 झालेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्गवरती ब्राह्मणगावच्या वतीनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होणार आहे.
मार्गवरती सज्ज होतो. स्ट्राईकला आपण पाहतो राजकुमार. यावेळेचा पहिलाच बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह केला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव. दुसरीचा कॉल केलाय, जोखीम इथे घेतलेली आहे. पुन्हा एकदा ती चूक, थ्रो थोडासा उशिराने आला. इथे मोठा अनर्थ टाळला. 2 धावा येतील पहिल्या चेंडूवरती. अकाउंट या ठिकाणी ओपन होताना पाहायला मिळतं. गोलंदाजच्या माध्यमातून विलासला आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा राजकुमारनं मिळवलेल्या आहेत. JB11 खाटेकर संघासमोर कोण खेळेल असा भरपूर मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह केला. हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत परत एकदा पोहोचतायत. एक धाव येते. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक भरपूर महत्वाचं आहे. इथे जर 15-20 धावा आल्या तर विजयाचा सहज पाठलाग केला जाऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूने विलासची गोलंदाजी बरंच काय सांगून जाते. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच प्रकारची गोलंदाजी, डीप लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण त्यानं बाहेर घेतलेलं आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, गुड लेंथ वरून उसळी घेणार चेंडू, फलंदाजाला समजलेला नाही. हा चेंडू कल्पेशसाठी डॉट. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. तर ही गाव संघ आता 55 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक अगदी 3 चेंडूंवरती गोलंदाज विलास यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा विलास मात्र सज्ज होतो. स्ट्राईकच्या दिशेनं कल्पेश हलक्यात ढकलला. हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावबाची संधी, पुन्हा संधी गमावली. संधी आली होती पण मुठीत पकडलेल्या रेतीसारखे निघून गेलेले आहे. याच बरोबर एक धाव मिळतीये. म्हणजे मोठाले सलामीचे फलंदाज फार कमी वेळा संधी देतात मैदानावरती, आणि जर संधी दिली असेल तर ती संधी तुम्हाला घ्यावी लागते. पण पहा इथे संधी गमावलेली आहे. 2 वेळा संधी सोडलेली आहे धावबाची. एक धाव येते. संघाची धावा संख्या 1 ने पुढे गेली 4. विलास पुन्हा तयार. परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न. परत एकदा एक सिंगल धाव इथे प्राप्त होईल. सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. म्हणजे पहिल्या षटकामध्ये मोठा फटका इथे खेळू दिलेला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी विलासच्या माध्यमातून आपण पाहतो. सुंदर टप्प्यावरती त्यानं गोलंदाजी केलेली आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 5 या धावा संख्येवरती वरच्या 5 बनवलेल्या आहेत. 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मला वाटतं 19 चेंडूंमध्ये 50 धाव्यांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे झालेला नाहीये. एक धाव या ठिकाणी पुन्हा एकदा मिळतीये. या एका धावेबरोबरच आपण पाहतो षटकाची समाप्ती होणार आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 6 ऑन बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होईल आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. बंटी जे मात्र गोलंदाजी मार्गवरती येतील. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 6 या धावा संख्येवरती. शेवटच्या 18 चेंडू आणि 49 धाव्यांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे मॅच इथे लांबली खरी पण संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ कुठपर्यंत, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत पाहायचे पुढे काय घडतंय. फुलटॉस बॉल यावेळेस अक्रॉस द बॅट खेळायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भावे चेंडू कव्हर करतायत. एक धाव आली. पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि परत एकदा ही तिसरी संधी होती. तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत. कमरेच्या वरती चेंडू आहे का, हाईट या चेंडूची नक्की चेक केली जाईल आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय येतो. सध्या 2 आलेले आहेत. 2 की 3 हा प्रश्न मैदानावरती पडलेला आहे. तिसरे पंच झाला, कारण या मॅच मध्ये प्रत्येक मुवमेंटम, प्रत्येक डिसिजन महत्वाचा आहे.
नो बॉल. या चेंडूवरती 3 धावा आहेत. 3 धाव्यांबरोबर संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जाईल. रन स्कोर बोर्डवरती 9. नेक्स्ट बॉल वरती फ्री हिटची संधी उपलब्ध होतीये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. तर 9 धावा स्कोर बोर्ड होते आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा बॉल फ्री हिट होता जो मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे झालेला नाहीये. एक धाव या ठिकाणी येते. दुसरीचा प्रयत्न होतो तिथे. पाहिजे आता काय घडणार आहे. ओ हो हो, काय रणनीती आपण या ठिकाणी पाहतो. 1चं रूपांतर 2 मध्ये कसं करायचं या सलामीच्या जोडीला विचारा. आणि तिथे रनआउटची विकेट. सरळ सरळ दुसऱ्या फेरीचा सामना याचा विचार केला जाणार नाही. ऑर्गनायझर कमिटीकडून सूचना. बाद जयेश यांच्या बॅटमधून षटकार. नको विनंती आहे. या अगोदर आपण अगोदरच जास्त वेळ खर्च केलेला आहे त्यामुळे प्रतिषेधक टीम मीटिंग्स नको. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आपण पाहतो मॅच ऑन. एक षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. तर आता आपण तिसऱ्या षटकामध्ये जाणार आहोत. मागचं षटक थोडंसं महागडं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि तदनंतरचं हे षटक थोडंसं महागडं येताना पाहायला मिळालंय.
गोलंदाज तयार होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती महत्वाच्या षटकामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावा. 14ची सरासरी अपेक्षित आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कुठला संघ जिंकेल? सचिन स्मृती दहिगाव जिंकेल की दुसऱ्या बाजूने ब्राह्मणगाव? या दोन संघांदरम्यान एक तुंबळ महायुद्ध. 54 झालेल्या होत्या, 55 बनवायच्या होत्या, त्यामध्ये 2 षटकं संपलेली आहेत आणि तब्बल 27 धावा म्हणजे निम्मा डोंगर इथे सर केलेला आहे. अजून निम्मा बाकी आहे. मॅच रंगणार आहे यातील मात्र शंका नाही, कारण महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. पंकज गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पंकजचं हे षटक या मॅचचं भविष्य ठरवणार आहे. पाहिजे पंकजच्या हातामध्ये चेंडू नाही, तर मला वाटतं ब्राह्मणगाव संघाचं भविष्य त्यानं हातामध्ये घेतलेलं आहे आणि पाहायचं आता तो कशा प्रकारची कामगिरी करतो. पण एका बाजूनं स्ट्राईकला आपण पाहतो डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, गुड लेंथवरून उचली घेणारा चेंडू होता, जो मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे एक धाव येते, दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार या ठिकाणी कळवला. सिंगल वरती समाधान आहे. सिंगल बरोबर 28. ओ हो, दुसरीचा प्रयत्न झालाय, तिथे धोका पत्करला. यस, आउट. फलंदाज इथे बाद. विकेट. पडणार नाही. विलास ज्या प्रकारे बाद झाला, एक धाव आली होती, दुसरीचा प्रयत्न त्यानं चालवला होता, पण तिथेच विकेट आली. 28 धावा धावपलकावरती आहेत. तर आता आपण पाहतो षटक क्रमांक 3. पहिला चेंडू, पहिली विकेट आलेली आहे या षटकाची आणि 3 फलंदाज आतापर्यंत दहिगाव संघाने गमावलेले आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं, शेवटच्या 11 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेंची आवश्यकता. म्हणजे 1-2 मोठा फटका या मॅचला अजून जवळ करू शकतो. 1-2 निर्धाव चेंडू आले तर पुढील चेंडूवरती दबाव वाढणार आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सज्ज होतो. प्रसाद नवीन फलंदाज आहे. कोलवट टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला, हवेच्या विरोधात एक चांगला स्ट्रोक येतो. क्षेत्ररक्षक येत आहेत, 1 बाउंड चेंडू बाउंड्री लाईन ओलांडणार आहे. शानदार स्ट्रोक, आल्या आल्या येतोय चौकार. 4 धावा. ची आवश्यकता. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या मध्ये आपण पाहतो. स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर या स्पर्धेमध्ये स्ट्राईकला आपण पाहतो प्रसादच्या बॅट मधून पाहता क्षणी एक चौकार आलेला आहे. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गुडघा टिकून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे डॉट चेंडू येईल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. गोलंदाज देखील कमी नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर नंतरचा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. 32 धावा धावपलकावरती आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 23 धावा बनवायच्या आहेत. परत एक चेंडू, चौकाराची भरपाई लगेच केलेली आहे. फलंदाज इथे विकेटचं सॅक्रिफाईस करणार आहे. यावेळेस प्रसाद विकेटचं सॅक्रिफाईस करतो. फलंदाज बाद. चेंडू आणि 23 धावा विजयासाठी बनवायच्यात. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाही. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, कारण जयेशकडे प्रचंड गुणवत्ता आहे. त्याचा एक उच्चस्तरीय खेळ आपण पाहिलेला आहे आणि तोच खेळ आता परत एकदा जयेशला करायचा आहे. पण दुसऱ्या बाजूनं 2 चेंडू निर्धाव टाकत पंकजनं देखील इरादे स्पष्ट केले. ज्या पंकजला चौकार आला. पहा 32 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार आहे. पंकज स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो जयेश. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. याच तिथे झेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे. 5 क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळेल. खरं तर योगेशसाठी हा झेल सोपा नव्हता, लांबून यायचं होतं आणि तिथे चेंडू कव्हर करायचा होता. चेंडूची दिशा बदलायची होती. तिथे योगेशचा प्रयत्न चांगला केलेला आहे. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावेंबरोबर स्कोर कार्ड पुढे जाईल धावपलकावरती.
34 धावा. सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. तर आता शेवटचे 7 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी बनवायच्यात. न्यू परशुराम ब्राह्मणगाव त्यांना फाईट करते. सचिन स्मृती दहिगाव. यावेळेचा बॉल पाहायचं. यस इज गॉन. विकेटचं पतन. फलंदाज आउट. धापलकावरती धावा जर आपण पाहिल्या 34 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. आता 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सचिन स्मृती चषक दहिगाव संघाला विजयासाठी आवश्यकता आहे. आणि पाहायचं आता गोलंदाज कोण येणार, कारण अशाही कठीण परिस्थितीतून सामने आपण फिरताना पाहिलेले आहेत. कित्येकदा आपण पाहिलेला आहे 6 चेंडूमध्ये 30 धावा देखील फलंदाजांना ठोकताना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे. आणि पाहायचं आता इथे परिस्थिती थोडीशी कठीण आहे. आणि या कठीण परिस्थितीतून आता स्वतःला कसं सिद्ध केलं जातं, कशी भरारी घेतली जाते, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती गितेश आणि नवीन फलंदाज सुजल. नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत प्रतीक कशा प्रकारची कामगिरी करेल. दोन्ही नवीन फलंदाजांवरती आता जबाबदारी येऊन पोचलेली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात. अजूनही जवळपास 21 धावा. यावेळेचा बॉल थर्ड मॅन मध्ये बॅटची एज घेतो आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. येतोय शानदार चौकार. 4 रन. आता रंगणार आहे. आणि पहा एक तुंबळ महायुद्ध आपण या दोन खेळाडूंमध्ये पाहणार आहोत. मैदानावरती थोडंसं वादळ उठलेलं आहे. पाहायचं आता कुठला संघ जिंकणार आहे, कुठल्या संघाचा अश्व इथे घोडदौड करणार आहे. 38 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं तर 17 धावांची आवश्यकता. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी शेवटचे चेंडू 5 आणि 17 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. गितेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. परत एकदा उडवला. पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये. परत एक चेंडू प्रतीकच्या बॅट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच इज ऑन. येतोय चौकार. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली मैदानावरती. काजाचा ठाव घेणारी मॅच बनलेली आहे. प्रत्येकाच्या अंगावरती आता शहारा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जबरदस्त मॅच. पुलटॉस बॉल लाईन आणि लेंथ खराब. चुकीला माफी नाही. आणि हा चेंडू लेग वाईज बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. प्रत्येकाचं काळीज आता धडधड केल्याशिवाय राहणार नाही. जबरदस्त मॅच. 3 चेंडू आणि 9 3 चौकार या ठिकाणी आलेले आहेत. 6 चेंडू 21 ची मॅच. कोणीच कल्पना केली नसेल की इथपर्यंत येईल, पण समोर प्रत्येकनं काय बॅटिंग केली आहे. मागचा चौकार आपण पाहिला लेग बाईटच्या माध्यमातून आला. क्रिकेटमध्ये धावा कुठून आल्या, कशा आल्या याला कुठलंही महत्व नाही, त्या येण्याला महत्व आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो लेग बाईटचा एक चौकार आलेला आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज चला थोडंसं फास्ट खेळा. यानंतर क्वार्टर फायनलचं मॅच बाकी आहे. थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. गितेश शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईकच्या दिशेने प्रतीकनं मॅच जवळ केली. तो फिनिश करेल का? गितेश तयार.
खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये हलक्या हाताने ढकलला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होईल तिथे. हो, प्रयत्न केला, धावाची संधी आणि पहा विकेटचं सॅक्रिफाईस होणार आहे. फलंदाज आउट. सुजल इथे बाद. दोन चेंडू आणि बनवायच्यात 8. चला बॅट्समन लवकर चला, थोडं फास्ट चला बॅट्समन. चला बॅट्समन, आपण लवकर जायचं मैदानावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी बनवायच्यात 9 धावा. मैदानावरती आपण पाहतो इम्पॅक्ट जो मात्र मैदानाच्या आत दाखल होणार आहे. काय करामत केली जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. हा सामन्याचं भविष्य ठरवणारा चेंडू आणि सामना जाईल कुठे सांगणारा चेंडू आहे. गितेश गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईकच्या दिशेनं प्रतीकसाठी मला वाटतं सुजलनं विकेटची आहुती दिलेली आहे. पण पाहायचंय 2 चेंडू 8 प्रतीक आज बनवेल का, स्वतःला सिद्ध करेल का. गोलंदाज गितेश तयार. यावेळेचा बॉल लाईन आणि लेंथ इथे आपल्याला पाहिजे. यस, वाईट बॉल अवांतर. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी येते. शेवटचे 2 चेंडू आणि 7. ऑटो मॅच, जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतो. जो सामना आतापर्यंत आपण जनरल ऑड मध्ये पाहत होतो तो ICU मध्ये आलेला आहे. कदाचित हा सामना मला वाटतं सँडी सर व्हेंटिलेटर वरती देखील येऊ शकतो. काय घडणार आहे पुढे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होणार आहे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो फलंदाज प्रतीक. पहा गोलंदाजच्या माध्यमातून गितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. क्षेत्ररक्षण पंचांना थोडंसं वेगळं आढळलं. पंचांनी लगेच थांबवलं तिथे. म्हणजे दक्ष पंचांची कामगिरी काय असते, निपक्षपातीपणा काय असतो, पंचांकडे पाहून आपण सांगू शकतो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गीतेशचा हा बॉल आपण पाहतो. अंडरग्राऊंड प्रेशर आहे आणि पुन्हा एक वाईट बॉल. परत एकदा गितेश भरकटलेला आहे. कष्टानं कमवलेलं मला वाटतं इन्कम टॅक्स मध्ये गमावण्याची वेळ आलेली आहे. आता आपण पाहतो मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललं तर सामना आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अगोदरच सामना दोलायमान स्थितीमध्ये आणि तिथे या अवांतर धावा मला वाटतं संघाला अडचणीमध्ये घेऊन येणार आहेत. तबलकावरती 48 धावा. तर आता 2 चेंडू 6 चेंडू 21 ची मॅच कुणीच कल्पना केली नसेल की इथे येऊ शकते. पण मित्रांनो क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. गितेश गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतो. प्रतीकसाठी ज्यानं विकेटची आहुती दिली, प्रतीक आज त्या विकेटचा बदला इथे घेणार का, की गितेश पुन्हा एकदा लय मध्ये येणार, रेंज मध्ये येणार, चांगली गोलंदाजी करणार हे आपल्याला पाहायचंय. 2 वेळेस तो ऑफ स्टंपच्या बाहेर भरकटलेला आपण पाहिलेला आहे. थोडासा आपण वेळ घेऊ नका. सातत्याने ऑर्गनायझर कमिटीची सूचना येते. गोलंदाज तयार. गितेश यावेळेचा बॉल लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑटो मॅच, जबरदस्त सामना. येतोय 4. चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता. इथे आमच्यापर्यंत पुन्हा सूचना पोहोचलेल्या आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्या तुम्हाला बनवणं बंधनकारक आहे. खरं तर आपण पाहतो ज्या ज्या माणसांना बीपीचा त्रास आहे, ज्या ज्या माणसांना हृदयविकाराचा त्रास आहे, खरं तर त्यांनी क्रिकेटची स्पर्धा बघू नये. कदाचित हा सामना बघूच नाही. जबरदस्त मॅच मैदानावरती रंगलेली आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा ज्या विजयासाठी बनवायच्या आहेत. 1 चेंडू आणि 2. काय घडणार आहे. प्रत्येकानं अक्षरशः आपल्या देवाचा धावा केला असेल. काय घडेल. प्रत्येक क्रीडा रसिकाची नजर या मॅच वरती आहे. पण मी कौतुक विशेष करेल प्रतीकचं. त्यानं मॅच काय लढलाय तो मैदानावरती. झुंज काय दिलेली आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 2. फिल्डिंग टीम आपण वेळ घेऊ नका. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे आणि तिथे आता या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. पहा ही रणनीती या ठिकाणी वापरली जाते.
मला वाटतं पिचच्या जवळ फिल्डर तिथे सेट केलेला आहे आणि पहा अलीकडं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे रिफ्लेक्टर रणनीती वापरली जाते. गोलंदाज मार्गवरती गितेश, प्रचंड दबाव आपण पाहतो या मॅच मध्ये. गितेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार आहे. समोर आपण पाहतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. प्रतीक एक चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 2 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे काय घडलंय मैदानावरती. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का स्ट्राईक एंडला की नॉन स्ट्राईक एंडला हे आपल्याला पाहायचंय तिथे आणि फलंदाज होईल आउट. एका धावेनं सामना पराभूत झालेला आहे. मला वाटतं दहीगाव संघ. पण सामना